बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। बातमी लातूरमधली आहे। लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची झालेली युती आता फिसकटणार आहे की काय अशी जोरदार शक्यता आणि चर्चा सध्या वर्तवली जाते। काँग्रेसच्या नाराजांची मनधरणी करून बंडखोरी रोखली जाईल असं काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी सांगितलेलं आहे। खरं तर नुकत्याच झालेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची जी आघाडी झाली होती या आघाडीला चांगलं यश मिळालेलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित सोबत लढतील अशी जोरदार शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता काँग्रेसच्या नाराजांची संख्या वाढल्याने बंडखोरीचा धोका देखील वाढलेला आहे आणि याच अनुषंगाने युती फिसकटणार की काय अशी जोरदार चर्चा सुरू असताना नाराजांची मनधरणी करून बंडखोरी रोखू असं काँग्रेस आमदार अमित देशमुख म्हणतात। काँग्रेस पक्षामध्ये काही फारसं बंड झाल्याचं चित्र नाहीये किंवा तशी माहिती सुद्धा माझ्याकडे नाहीये आणि जिथं कुठं एखाद्याने भरला असेल तर त्याचं मनधरणी करण्यात येईल आणि त्यांना आमच्या बरोबर घेण्याचा प्रयत्न आमचा असेल। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये 2.5 लाख रुपयांची रोकड सापडल्याची घटना पिंपरी चिंचवड महापालिका परिसरामध्ये घडलेली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतल्या संत तुकाराम नगर पोलिसांनी या कारचे दरवाजे उघडले आणि त्यात 2.5 लाख रुपये रोख आढळून आलेले। ही रक्कम पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र ही रक्कम कुणी आणली आणि कुणाला देण्यासाठी आणली होती याचा तपास आता आयकर विभाग करणार आहे। मुंबईच्या महापौरपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं सूचक वक्तव्य ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे। मुंबई पालिकेच्या महापौरपदासाठीचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर ठाकरे सेनेच्या एका आमदाराकडनं हे वक्तव्य आता होताना दिसतंय। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। त्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत, त्या एकनाथराव शिंदेना आव्हान वाजा विनंती मी करतो। पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही बरं का। भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते। ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता। आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची, ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाही आहे, ही बाळासाहेब अटलजी अडवाणीजींच्या काळातली आहे। आता एनडीएचे आमचे प्रमुख आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। आज एनडीएमध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत, त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार। जे आता शिवसेना प्रमुखांच्या नावानं ज्या चुका त्यांनी केल्यात त्याबद्दल आता पश्चाताप करण्याच्या ऐवजी काही वेळेला आम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करतात। म्हणून भास्कर जाधवांना किती जरी वाटलं तरी संजय राऊतला हे सर्व काही मान्य नाही। याचं कारणच असं आहे की त्यांना ही शिल्लक राहिलेली उबाटा ही संपवायची, म्हणून आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही। परंतु आम्ही महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा निश्चित फडकवणार आहोत। मुंबई महापालिकेच्या बीएमसीवर कायम शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे हा ध्यास कायमच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी आपल्या उराशी बाळगला होता। हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये निश्चितपणे शिवसेनेचा महापौर व्हायला हवा, परंतु
जर भाजपाला शिंदे मदत करतील तर एका अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न मोडण्याचं, ते स्वप्न भंग करण्याचं पाप त्यांच्या माथी लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.